2025 आजचा सुविचार, समुदायाने चालणारा वाटसरू कधीच एकटा पडत नाही. समुदायाने चालणारा वाटसरू कधीच एकटा पडत नाही. विज्ञान कोडे क्रमांक 76. पदार्थाच्या 3 अवस्था, त्यातील एक आहे मी. पकडता येत नाही मला, कारण हवेत उडून जातो मी. ओळखा पाहू कोण मी. आकारांची गोष्ट आणि त्यांचे लेखिका आहे सुवर्णा फडतिरे. तर गोष्ट अशी होती की एक वर्तुळ आणि एक त्रिकोण आणि एक चौकोन होता. त्रिकोण आणि चौकोन वर्तुळाला चिडवत होती की तुला कोणताही कोण नाही, तू गोलच आहेस, तुझा आकार गोलच आहे, म्हणून त्याला चिडवत होते. आणि ते तिघही एकाच शाळेत शिकत होते. एका दिवशी ते चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ हे जंगलात गेले आणि त्यांच्या पुढे एक वाघ होता. तर चौकोन आणि त्रिकोण वाघाला पाहून खूप घाबरले आणि ते धावायला गेले तर त्यांना धावता येत नव्हते. आणि वर्तुळ आपण लोंडत जोरात धावत गेला आणि मग त्याचे मित्र, वर्तुळाचे मित्र अडकले होते, म्हणून त्यांना तो हातात धरून त्यांना पुढे नेला आणि वाघापासून वाचवला. तर वर्तुळाला आता त्रिकोण आणि चौकोन कोणतेही चिडत नाहीत आणि ते सर्व मित्र झाले आणि चांगले राहू लागले. माझं नाव समीक्षा सुरेश संतामण. मी पुस्तक वाचलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे लेखक निरंजय दांडे. त्यांचा जन्म तमिळनाडूतील रामेश्वर या जागी झाला. त्यांच्या आईचे नाव आशायम्मा व वडिलांचे नाव जैनुल अब्दील होते. शास्त्र नसूनही त्यांनी लेखक व कलाकारही होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू 1976 या साली झाला. त्यांना लहान मुलांमध्ये रमायला खूप आवडायचे. आमचे लेखक शंकर शारडा या गावात वेबलेवाडी नावाचे एक गाव होते. सातारा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर होते. त्या गावात एक योजना राबवली होती. संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता अभियानानुसार त्या सातारा जिल्ह्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर अविनाश पोळ यांनी गावात भेट दिली आणि ते म्हणाले, मी तुमच्या गावाला दत्तक घेतो, तुम्ही स्वच्छता अभियान याच्यात भाग घ्या म्हणले. आणि त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी 2रा क्रमांक काढला. धन्यवाद. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे महाराणा प्रताप. यामध्ये पुस्तकामध्ये सांगितले आहे की महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झालेला आहे. त्यामध्ये त्यांच्या आईचे नाव जयवंतबाई व त्यांच्या वडिलांचे नाव उदयसिंह होते. उदयसिंहाला 20हून अधिक पत्नी होते. त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ पत्नी म्हणजे त्यांची जयवंतबाई, महाराणा प्रताप यांची आई. माझे नाव समीक्षा गजानन बुकडे. मी वाचलेलं पुस्तक आहे शिवछत्रपती. त्यांचे लेखक आहेत आनंद घोरपडे. त्यांनी या पुस्तकात सांगले आहे की भोसले आणि घोरपडे हे जुने वंशावळ आहेत. शिवराजांविषयी अनेक कथा सांगल्या आहेत. त्यांनी असे त्यांना एक सांगायचे होते की त्यांच्या मुली त्यांना म्हणले की शिवरायांविषयी सर्वांना माहीत आहे, तुम्ही रामायण महाभारत सांगा. पण त्यांनी सांगितले की कोणते प्रयोग करू बघत ते नवेच वाटतात, तसे शिवरायांविषयी किती वाचलं तरी नवीनच. मी आज राष्ट्रीय ध्वजाची कथा हा चॅप्टर वाचला होता. लेखक राहुल प्रभू. आज शाळेतील सर्व विद्यार्थी आले होते. राष्ट्रीय ध्वजा दिनाचा कार्यक्रम होता. सर्व मुले आपल्या शाळेत आले होते. शाळेचे पटांगण सर्व सजले होते. सर्व मुले गणवेशाने सजून आले होते. आज मीराच्या हातचे ध्वजारोहण होणार होता, कारण की राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मीराला मिळाला होता. म्हणून सर्व क्रांतिकारांना मी नमन करतो. नमस्कार, माझे नाव पूजा संभाजी ताटे. मी अभ्यासिकामधून एक पुस्तक वाचलेले आहे. माझ्या पुस्तकाचे नाव आहे महात्मा बसवेश्वर. याच्यात माहिती आहे की आपल्याला महात्मा बसवेश्वरांची काय जिंकले, काय नाही यांच्याविषयी माहिती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेया विलास कोरबमड. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते.
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल बारड आहे. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव स्वामी विवेकानंद लेखिका शारदा जोशी. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ बाबू, आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. त्यांचे विचार शिक्षण, धर्म, शिक्षण, समाजोन्नती असे त्यांचे विचार होते. माझे नाव ऋषिकेश रुपेश चव्हाण. पुस्तक वाचले त्याचे नाव जादूचा ढोल. या पुस्तकात जंगलामध्ये मधोमधी एक प्रशांत तळे होते. त्या तळ्यात खूप पाणी ते होते. त्याच्या बाजूला त्याच्या काठीच झाडे खूप पसरलेली ते होती. मग एके दिवशी रामू फिरत आपले मस्त गाणे म्हणत त्या प्रशांत तळ्याशी जाऊ लागला. तेथे त्याला पाणी प्याला आणि तो तळ्यातून बाहेर आला. झाडाखाली विश्रांती घेतली. त्याला सायंकाळ वाटलीच की ते घराकडे निघू लागलाच की त्याची नजर एक वडाच्या झाडाच्या पारंबीला टांगलेल्या ढोलकडे गेली.